राजे सदर महालात बसले होते. बैठकीच्या खाली बाळाजी, चिमणाजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती. राजांनी विचारले, तानाजी, आपले स्वार 3000 झाले. पायदळही 5000 पावे तो उभं करता येईल. पण गडाच्या आणि मुलुखाच्या मानानं ही शिबंदी उपयोगी नाही. आपले घोडेस्वार वाढले पाहिजेत. हळूहळू वाढतातच की, तानाजी म्हणाला. हळूहळू या शब्दाला काही किंमत नाही. ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित. एकदम विषय बदलीत राजे म्हणाले, तानाजी, आपण उद्या निघायचं. येसाजी, बाजी, चिमणाजी, बाळाजी, तुम्ही सुद्धा यायचं. स्वार? येसाजीने विचारले. 200-300 स्वार बरोबर राहू देत. रोहिडेश्वरी जायचं? चिमणाजीने विचारले. राजे म्हणाले, पाहू, जगदंबा बुद्धी देईल तिकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची. येसाजी, तानाजी चकित झाले. राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते. विचारायचे धाडस नव्हते. दौड करीत राजे चाकणला पोहोचले. इतक्या थोड्या शिबंदीने राजे दिवसा गढीवर येतील ही कुणालाच कल्पना नव्हती. चाकणच्या चौकीदारांचा विश्वास बसत नव्हता. गडाच्या दरवाजात चौकीदारांची धावपळ उडाली. राजांना आत घ्यावे की न घ्यावे याचा विचार ठरत नव्हता. राजे दाराशी येताच गढीचा दरवाजा उघडला गेला. राजांना मुजरे झडले. राजे गडाच्या आत गेले नाहीत. घोडी दरवाजातच थांबली. राजे पाय उतार झाले. हवालदार अदबीने पुढे आला. राजे म्हणाले, फिरंगोजी, आम्ही आल्याची वर्दी द्या. जी म्हणत हवालदार धावले. राजे गढी निरखीत तिथेच उभे राहिले. थोड्या वेळाने हवालदार आला. राजांना किल्लेदारांनी बोलावले होते. राजे परत स्वार झाले. आपल्या माडीवर फिरंगोजी नरसाळा अस्वस्थपणे निर्धारा घालीत होता. शिवाजी अचानक गढीवर येतो हे कल्पनेपेक्षाही वेगळे होते. कशासाठी राजे आले? आदिलशाहीला ही भेट कळली तर? टापांचा आवाज फिरंगोजीच्या कानांवर आला. फिरंगोजी खिडकीजवळ गेले. राजे समोरून येत होते. पांढरा शुभ्र घोडा डौलात पावले टाकीत होता. त्याच्या उठाळीत तांबडी रेशमी काढणी शोभत होती. राजांच्या मस्तकावर जिरेटोप होता. मानेच्या हेलकाव्याबरोबर मोत्याची लढी हेलकावे घेत होती. राजे ताठ मानेने सावकाश येत होते. चेहऱ्याची कोवळी दाढी राजांच्या उमदेपणात भर घालीत होती. राजे किल्लेदारांच्या वाड्यासमोर पाय उतार झाले. सेवकांनी घोडे धरले. फिरंगोजी आपली पगडी सावरीत गडबडीने सामोरे जाण्यासाठी जिना उतरले. राजांना पाहताच फिरंगोजींनी हात जोडले. राजांनी हात जोडून त्याला प्रत्युत्तर दिले. राजे हातपाय धुवून आत आले. राजांना घेऊन फिरंगोजी माडीवर आले. राजे आसनावर बसले. बाळाजी, चिमणाजी, येसाजी, फिरंगोजी माडीवर आले. राजे आसनावर बसले. बाळाजी, चिमणाजी, येसाजी, तानाजी पाठोपाठ आले. फिरंगोजींनी खिडकीतून पाहिले. स्वार घोडी धरून उभे होते. फिरंगोजींना काय बोलावे हे सुचत नव्हते. राजे म्हणाले, बाळाजी, फिरंगोजींना आमची ही भेट आवडलेली दिसत नाही. फिरंगोजी म्हणाले, नाही राजे, तसं मुळीच नाही. पण विचार करतोय, कसला? आळशा घरी ही गंगा का उतरली? फिरंगोजी नरसाळा राजांच्या नजरेला नजर देत विचारते झाले. राजे, काय विचार आहे? राजे फिरंगोजींना निरखित होते. फिरंगोजी मध्यम वयाचे बलदंड शरीराचे होते. झुपकेदार गलमिशांची टोके डोळ्यांच्या दिशांना चढली होती. चेहरा करारी होता. त्यावरची रेषाही बदलत नव्हती. राजे पूर्वीच्याच मोकळेपणाने म्हणाले, तुम्हाला भेटण्यासाठी आलो. साफ खोटं. भेटायचं कारण काय? राजे, चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळात असतात.
तोरणा, रोहिडा, पुरंदर कसा घेतलासा ते काय माहीत नाही? राजे, इथं दगाफटका चालायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. राजे येसाजी तानाजीच्या कानाला लागले. दोघे उठून बाहेर गेले. बाळाजी चिमणाजी बसून होते. बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच फिरंगोजी खिडकीकडे धावले. घोडी गढी बाहेर जात होती. आश्चर्यचकित झालेले फिरंगोजी वळले. राजे याच स्मितवदनाने लोडाला टेकून सैल अंगाने बसले होते. फिरंगोजींनी विचारले, घोडी गेली कुठं? तटाबाहेर. तुमच्या परवानगीनं ती वर आली होती. तुमच्या मनात शंका आहे म्हणून तर पाठवली. धाड असा आवाज घुमला. फिरंगोजी परत खिडकीकडे धावला. गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता. गडाबाहेर स्वार गेले होते. फिरंगोजी म्हणाले, दरवाजा लावून घ्यायला कुणी सांगितलं? आम्ही सांगितलं. आता गडावर आम्ही तिघे आहोत. तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही. फिरंगोजी पुरे अस्वस्थ झाले होते. राजांनी जे सांगितले ते सत्य होते. फिरंगोजींनी मनात आणले तर दगाफटका करणे सहज शक्य होते. फिरंगोजी म्हणाले, आता दगाफटका झाला तर करून पहा ना, राजे म्हणाले. फिरंगोजी दचकले. संशयाने त्यांनी विचारले, कोण अडवणार? तुम्ही, राजे शांतपणे म्हणाले. काय? फिरंगोजी किंचाळले. फिरंगोजी, तेवढा विश्वास नसता तर आत येणे ऐकपत आम्ही का दूधकुळे होतो? माणसाची पारख आम्हाला आहे. सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही. तुम्ही केलात तवा तो दगाफटका नव्हता. फिरंगोजी, दगाफटका करण्यास सोकावलेल्यांना ते प्रायश्चित होतं. राजे, असं आडवाटचं बोलणं नग, उगीच जीव टांगू नगासा. सरळ सांगा बघू. काय सांगू? हे तुम्ही चालवलंय काय? स्वराज्य उभं करतो आहोत. कशासाठी? या मुलखात आमचं राज्य व्हावं म्हणून श्रींची इच्छा आहे. म्हणून गडावर लई धन सापडलं म्हणतात, खरं? होय, खरं आहे. ते नसतं तर एवढी ताकद आली नसती. पण हे बादशाही मोहर टिकल? टिकवलं तर टिकल. कोण टिकवणार? तुमच्यासारखी माणसं. आम्ही? फिरंगोजी चपापले. फिरंगोजी, तुमची जात कोणती? अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले, हिंदू. तुमची देवळं जागेवर आहेत? देव सुरक्षित आहे? राजे, किल्लेदार त्यापेक्षा तुम्ही मुसलमान का होत नाही? एखादी मुलगी शाही जनानखान्यात टाकली तर सुभेदार व्हाल. खबरदार राजे. शहाजीराजे काय मुसलमान झाले? नाही. राजे त्याच शांतपणाने म्हणाले. म्हणूनच 3 शाह्या फिराव्या लागल्या त्यांना. त्यांच्याही नशिबात कैद येते. महाराजे मुरार जगदेवांचे हातपाय तोडले जातात. मोगल सरदारांचे जात नाहीत. तुमच्याही विरुद्ध आदिलशाही दरबारात आम्ही तक्रार करतो. ती कोणत्या हेतून? गुन्हा काय तुमचा? तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. गुन्हा एकच, तुम्ही हिंदू आहात. राज्य मुसलमानी आहे. पण राजे, सत्ता केवढी, ताकद केवढी? हां, राजे खिन्नपणे हसले. फिरंगोजी, कुठून आले हे मोगल? निर्वासित म्हणून आलेला बाबर सम्राट झाला. कोणाच्या जागेवर? कोणी बनवला सम्राट? तुम्ही आम्हीच ना. परक्यांनाही किमया साधते, ती तुम्हा आम्हाला का साध्य होऊ नये? हो, पण तुमच्या ह्या खेळात महाराजांची विजापुरात काय तऱ्हा होईल त्याची कल्पना त्यांनाही आहे. नाहीतर त्यांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नसतं. फिरंगोजी गप्प बसले. फिरंगोजी, जहागीर सांभाळून बसलो तर काही कमी पडायचं नाही हे आम्हालाही दिसतं. पण असल्या मुरदाळपणाचं अन्न नको वाटतं. इथं असं राज्य व्हावं की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहतील. बायाबापड्यांना मोकळ्यानं फिरायला भीती वाटायची नाही. गोरगरिबाला अनाथ वाटायचं नाही.
देवाधर्माचं राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. झालं तर अशाच राज्यात जगू, नाहीतर मरून जाऊ. त्यातही आम्हाला आनंद आहे. आपल्या घरदाराला चूड लावून यायची ज्याची हिंमत असेल, यानंच आमच्या मागून यावं. बस कर, उठ बघू, चल. कुठं? उगीच डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मला. चल, पुण्याला जाऊ. तुझ्या माऊलीला भेटतो. तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करूया. राजांना आनंदाचे भरते आले. त्यांनी काही न बोलता फिरंगोजींना मिठी मारली. राजे फिरंगोजीसह पुण्याला यायला निघाले. मोठ्या दरवाजाचा अडना सरकवला गेला. दरवाजा उघडला. हवालदाराकडे बोट दाखवून फिरंगोजी म्हणाले, हवालदाराच्या मुसक्या आवळा. मी आल्यावर चौकशी करीन. आज्ञा पाळली गेली. राजांनी विचारले, ह्या गरीबावर का राग? राजे, गड माझ्या जोखमीवर. कुणाच्याही सांगेवारीनं गडाचे दरवाजे मिटाय उघडायला लागले तर गड जाग्यावर राहील काय? राजांच्या चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित झळकले. त्यांनी काही उत्तर दिले नाही. पुण्याला फिरंगोजींनी जिजाबाईंची भेट घेतली. जिजाबाई म्हणाल्या, आम्ही तुमचे फार दिवस वाट पाहत होतो. तुमच्याशिवाय राजांचं राज्य अपुरं आहे. पहिल्याच बोलण्यात फिरंगोजी चकित झाले. त्यांनी विचारले, राणीसाहेब, आपला ह्याला कौल आहे? आईविना कधी लेकरू वाढतं का? आता माझं काय बी म्हणणं नाही. राजे, गड तुमचा. कुणाच्या बी ताब्यात द्या. जे तुमचं होईल ते माझं. आज मोकळा झालो. नाही हा फिरंगोजी, आम्हाला गड नको. तुम्ही हवे होता म्हणून आम्ही आलो होतो. बळकट माणसं मिळाली तरच बळकट गडांना शोभा. जाताना निशाण शिबंदी घेऊन चला. स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही. गड तुमच्याच ताब्यात राहील. फिरंगोजींनी राजांचे, मासाहेबांचे पाय शिवले. मानाचे वस्त्र घेऊन फिरंगोजी चाकणला गेले. चाकणवर भगवा ध्वज फडकू लागला. पहाटे राजांना जाग आली. चांगलेच उजाडले होते. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाईच्याकडे राजे पाहत होते. सईबाईंनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगरीची फुले पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जागा मिळाली. एवढी फुलं कोणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतली. एवढी? केशवमाळ्यानं केवढी चांगली बाग केलीय. पण कधी पाहाल तर खरं. आपण म्हणाल तर जाऊया. खरंच चला ना. राजे उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजांनी विचारले, का? खरं नाही वाटत? कुणाला वाटावं? अगदी सांगेन ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय? का? मासाहेबांची आज्ञा आहे की तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे म्हणून. सईबाई लाजल्या. राजांनी चूळ भरली आणि ते बागेकडे चालू लागले. मोगरीचा ताटवा पाहून राजे आनंदित झाले. खुद्द राजे आलेले पाहताच वृद्ध केशवमाळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजे बगीचा पाहत होते. राजे न राहून म्हणाले, केशव, बाग सुंदर केलीस. जी? चाफ्याची झाडे निरखून राजांनी विचारले, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतांनी मागून घेतली होती. केशव, जी झाडं लागतील ती मागवून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवीन. राहतोस कुठं? देवाजवळच, वाड्याच्या मागं. राणीसाहेब, बगीचा दृष्ट लागण्यासारखा झाला खरं, पण काय? तुमचा फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई हसल्या. राजे म्हणाले, चला जाऊ. अजून स्नान आटोपायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून
मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटांच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निळकंठांनी वर्दी दिली. बाजी पासलकर आलेत. बाजी म्हणत राजे उठले. बाजी एवढ्या तातडीने का आले हे राजांना कळत नव्हते. त्याच विचारात राजे बाहेर आले. सदरेवर बाजी उभे होते. बाजी बसावं ना, राजे म्हणाले. पण बाजी बसले नाहीत. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाले, राजे, मासाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. मासाहेबांच्याकडून बोलावणे येताच राजांच्यासह बाजी आत गेले. मासाहेबांनी विचारले, बाजी, एवढ्या तातडीनं निरोप पाठवलात? तसदीबद्दल क्षमा असावी. बाजी म्हणाले, तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या आमिनानं तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशहा अस्वस्थ झाला. महाराज साहेबही दक्षिणेत आहेत. दरबारच्या लहरीला आवरणार कोण? आदिलशाहीनं आपला बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान पाठवला आहे. त्यानं विजापूर सोडलं आहे. जशी बातमी आली तसा तडक इकडे आलो. राजांनी निश्वास सोडला. हसून ते म्हणाले, बाजी, केवढे भ्यालो होतो आम्ही. म्हटलं, काय वार्ता घेऊन आलात? आमची ही अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडलं आहे. आम्ही खानाला सामोरे यायला तयार आहोत. राजे, तुमच्या तरुण रक्ताला हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरे झाले. आम्हाला विचार करायला हवा. बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. मासाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला तेवढा पुरे. राजे डोळे चमकवीत मासाहेबांच्याकडे पाहत म्हणाले. बाजींचे कल्ले थरथरले. गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत ते म्हणाले, राजे, मनगट शाबूत आहे. मागे राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची. त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठले. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेले. राजांना आता क्षणाची उसंत नव्हती. तानाजी, फिरंगोजी साऱ्यांना तातडीने स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरणावर हलविला गेला. मासाहेब म्हणाल्या, राजे, आम्ही पण पुरंदरवर येतो. नको मासाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कात्रज ओलांडून खान येणार नाही, पण आलाच तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवर जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊ यात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते हे पाहायला आम्ही अधीर आहोत. राजे, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळे नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे. त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पालसकरांबरोबर पुणे सोडले आणि ते पुरंदरला आले. आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकच उत्साह होता. दारूखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तोफांचे मोर्चे बांधले होते. तटाकडे गोफण दगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीग रचले होते. शेकडो रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होते. ही सारी व्यवस्था काझी मल्हारने पुढे होऊन अंगावर घेतली होती. नेताजींनी त्याला साथ दिली. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भौरोजी चोर, पोळ घाटगे यांच्यासारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले. 2 दिवसात खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खळत
बेलसरला तळ दिला आणि आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठवले. शिरवळला आदिलशाही सरकारच्या आमीनाचे ठाणे होतेच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने सुभान मंगळच्या गढीत ठाणे दिले. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राजे, आता कवाबी बाळाजी हैबतराव येऊ दे. राजे म्हणाले, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल? खानाचा सरदार पुढं आला आहे. आपणही 4 पावलं पुढं जायला हवं. कावजी मल्हार पुढे झाला. राजे, अगदी बरोबर. शिरवळचा कोट मला ठावं हाय. मी जातो. शाब्बास कावजी. स्वराज्याची पहिली कामगिरी मागितली. तो हक्क तुमचाच आहे. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध, ते सर्वात मोठे. ते म्हणाले, राजे, आज अमावस्या, उद्या गेलं तर बरं. राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्येला बाहेर पडायला हवं. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. पलित्यांच्या तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. किर्र रात्री आकाशात नक्षत्रे चमकत असता. कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजांनी निरोप दिला. निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा. तसाच विजयाचा आनंदही हवा. विजयी होऊन सुखरूप घरी या. आम्ही वाट पाहतो. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसांवर असलेल्या सुभानमंगळ गढीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौजही मराठे येत आहेत हे पाहताच सुभानमंगळच्या आश्रयाला धावली. शिरवळ मोकळे झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढले. आपल्या साथीदारांसह सैन्यासह तो सुभानमंगळ कोटावर तुटून पडला. गढीवजा किल्ला, मातीचा तट, ओढ्यासारखा खंदक. कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या. अरे वाघ तू, आपल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे. भिंती पाडा. गडावरून पाहणाऱ्या हाशमांची मुंडकी बाणांच्या वर्षावांनी छेदली जात होती. सुभानमंगळचे तट लोखंडी सोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळांचा पाऊस पडत होता. भ्यालेले हशम गाडीची चाके, मुसळे, लाटणी सुद्धा फेकीत होते. बाळाजी बरोबरचे सरदार फाजल शहा, अशफ शहा हे गर्भगळीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खिंडारातून शिड्यांवरून हर हर महादेवची गर्जना ओढली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची घरे आगीत सापडली. धुराचे लोळ सुभानमंगळावर उठले. हलकल्लोळ माजला. भीमा वाघ, भिकाजी चोर, घाटगे यांच्यासारखे खंतेवीर त्वेषाने कत्तल चालवीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीने भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला. बाळाजी बुरुज गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास सुभानमंगळावर मराठी निशाण चढले. राजांना बातमी समजली. सुभानमंगळच्या खणत्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला. लुटीत अनेक घोडे होते, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्रप्रावणे, पालख्या, शस्त्रे होती. राजांच्या पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. राजे म्हणाले, शाब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलं. आता फत्तेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल. वाजवलेले हात
फत्तेखानावर उपयोगी येतील. राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता ऐकताच फत्तेखान स्वारीसाठी खळत बेलसरहून निघून पुरंदरच्या पायथ्याशी दाखल झाला. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागले. पिछाडीस स्वतः फत्तेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होते, उजव्या बगलेला घाटगे होते. राजे बुरुजावरून सारे पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणांच्या टप्प्यात येताच तोफ धडाडली. हर हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोफणीचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडावरून शत्रूवर कोसळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. जे गडावरच्या तटापर्यंत पोहोचले त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळत सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राजे वळले. तो बाजी घोड्यावर स्वार झाले होते. बाजी, स्वार का झालात? राजे सारी उंबर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजे काही बोलायच्या आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेले बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फत्तेखान आपले पळणारे सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. सारे प्राणपणाने लढत होते. फत्तेखानाचा उजवा हात मुसेरखान वेशाने लढत होता. हे पाहताच गोदाजी जगताप मुसेरखानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुसेरखानाच्या मांडीत घुसला. संतापाने बेभान झालेल्या मुसेरखानाने भाला उपसला आणि भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजीवर चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत दिली. संधी साधून गोदाजींची तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली. खान रक्ताच्या थरवळ्यात पडला. मुसेरखान पडलेला पाहताच फत्तेखानाचे उरले सुरले अवसान नाहीसे झाले. खान पळू लागला. बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडले, एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जाणार नाही हे कळू द्या. विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारे फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनासे झाले. राजे आनंदाने माघारी आले. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते.